तुमच्याही घरामध्ये झुरळ आहे का नक्की मला सांगा, कारण की माझ्या घरामध्ये खूप जास्त झुरळ झाले होते आणि सध्या आता ते खूप कमी होत आहे. म्हणून म्हटलं चला मला फरक पडलाय त्यामुळे तुम्हालाही या गोष्टी सांगते, जेणेकरून कुणाला वाटत असेल तर त्यांच्याही उपयोगात हा व्हिडिओ नक्की, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला झुरळ कसे होतात आणि त्यासाठी मी काय काय वापरते. झुरळांसाठी मी कमीत कमी 3 प्रोडक्ट यूज केले आणि तिन्ही मला खूप जास्त इफेक्टिव्ह वाटले. त्यामुळे ते मी आता प्रोडक्ट आहे आणि हे तिन्ही खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे मी 3 वेगवेगळ्या स्टेजला यूज केले ते तुम्हाला सांगते. हे जे आहे हे क्रॉप किल म्हणून एक पावडर आहे. तर तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये. तर ही पावडर ना मी हे सगळं किचन क्लीन करायच्या आधी प्रत्येक कोपऱ्यांमध्ये अशी टाकलेली होती आणि याचा स्मेल खूप डेंजर आहे. त्यामुळे मास्क वगैरे लावा आणि त्यानंतरच ही पावडर टाका. ही पावडर टाकल्यानंतर मी किचन सगळं स्वच्छ घासून धुवून काढलं आणि त्यावेळेस बऱ्यापैकी कॉक्रोचेस ते खाली मेलेले पडलेले होते. सो हा एक खूप जास्त इफेक्टिव्ह असं आहे आणि याची प्राइस मी तुम्हाला नंतर सांगते. त्यानंतर ना किचन क्लीन झाल्यानंतर हे जे हिट आहे अँटी रॉट जेल, तर हे पण मी यूज केलं आणि आता पुन्हा लावणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते. सो याला समोरून असं आपलं इंजेक्शन असतं ना अगदी त्याच टाईपचं आहे आणि अशा प्रकारचं आहे. सो हे मी पुन्हा किचन मध्ये लावणार आहे, कारण की हे पण मला खूप जास्त इफेक्टिव्ह वाटलं. आपण टॉयलेट बाथरूम जिथे कुठे कॉक्रोचेस असेल ना तिथं हे वापरू शकतो. आणि याच्यामध्ये आहे फिनाईलचा स्प्रे. फिनाईल आणि वॉटर मी एकत्र केलेला आहे. काही दिवसांपूर्वी ना खूप असं मोठावाला जो कॉक्रोच आहे उडणारा, तो असा याच्या टाईल्स मध्ये वगैरे दिसला होता. आता आम्ही खूप जास्त घाबरतो म्हणून सरळ याच्यावरती स्प्रे केला आणि त्यानंतर ते कॉक्रोचेस गायब झाले. मुंग्या असतील ना त्यावरती सुद्धा याने स्प्रे केल्यानंतर त्यानंतर तो मुंग्या वगैरे तिथे जागच्या जागी मरून जातात. त्यामुळे या 3 गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त उपयोगी पडल्या. आता त्यानंतर आणखी काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आता तुम्हाला कॉक्रोचचं तर सांगतेच, पण त्याआधी या मुंग्या बघताय आणि खूप वेळा मी इथे व्हाईट सिमेंट भरलं तरी देखील या मुंग्या जात नाही. आता हा फिनाईलचा स्प्रे होता, तो स्प्रे केल्यामुळे त्या डायरेक्ट तिथेच मरून गेल्या. पण याच्या पण पेक्षा ना जो मुंग्यांचा खडू मिळतो किंवा पावडर मिळते ती टाकल्यानंतर परत तिथं होत नाही. पण खडू किंवा पावडर टाकली आणि किचन म्हटलं की आपण पुन्हा ते धुवत असतो, रोज क्लीन करत असतो, त्यामुळे ते पुन्हा तिथनं सगळं क्लीन होतं आणि पुन्हा तिथे मुंग्या होतात. त्यामुळे मग मला फिनाईल जास्त बेटर वाटतं. आणि ज्या टाईल्सच्या ज्या कडा आहेत ना त्या पुन्हा मुंग्यांनी होल केलं, त्यामुळे मी पुन्हा त्यामध्ये व्हाईट असं पुट्टी किंवा सिमेंट भरलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं घरात कॉक्रोच कुठं होतात तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे कोपऱ्यांमध्ये आणि तेलकट ज्या ठिकाणी राहतं ना त्या ठिकाणी किंवा कोपऱ्यांमध्ये जास्त होतात. सो सगळ्यात पहिले थोडेसे व्यवस्थित असे क्लीन करून घ्या आणि त्यानंतर कोपऱ्यांमध्ये हे जे जेल आहेत ना तर हे लावल्यामुळे बऱ्यापैकी कमी होतात. आणि जे काही किचनवरती आपण काचा वगैरे लावल्या त्याच्या स्क्रूमध्ये देखील अगदी झुरळांनी बारीक बारीक अंडी घातलेली आहे. ज्यावेळेस मी क्लीन केलं त्यावेळेसच मी बघितलं होतं. त्यानंतर फ्रीजच्या मागे पण मला भरपूर दिसले होते आणि फ्रीजचा दरवाजाच्या तिथे पण. आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले जो व्हिडिओ दाखवला तो तिथे कॉक्रोच होता आणि हे दुपारच्या वेळेस, रात्री नाही. तर म्हणून म्हटलं की चला तिथे सगळीकडे आपण जेल लावूया. सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक गोष्ट म्हणजे कॉक्रोच टाळण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. तर आपली रात्रीची जी खरकटी भांडी आहेत ना प्लीज तशी ठेवू नका, त्यामुळे खूप जास्त कॉक्रोचेस होतात, कारण की त्यांना खायला तिथे मिळतं. आणि म्हणून वेळच्या वेळी भांडी घासून ती किचन पूर्ण क्लीन करून ठेवला ना तर कॉक्रोचेस खूप कमी होतात. आता झुरळांच्या बाबतीत सांगायचं झालं ना तर मला ना खूप जास्त भीती वाटते आणि त्यामुळे माझं महिन्यातून खूप वेळा हे किचन क्लिनिंग वगैरे होतं. गेल्या 2 वर्षामध्ये आमच्याकडे कॉक्रोच झालेच नव्हते, पण माहीत नाही यावर्षी ना खूप वेळा आमच्या जिथे मी राहते तिथे खूप लोकांचं शिफ्टिंग झालं. आत्ता पण मी गावावरनं यायच्या आधी पण 2 घरं
इकडे शिफ्ट झाले. मग त्यांचा जो पसारा वगैरे आणि आमची सगळं बाहेरचं जी काही पाईपलाईन वगैरे आहे ती सगळी एकच आहे. त्यातून पण ते कदाचित एकमेकांच्या ह्याच्यातून येत असतील असं सगळ्यांचं म्हणणं आहे. बऱ्यापैकी कमी झाले होते, पण आता ही सगळी भांडी वगैरे घासून व्यवस्थित ठेवलं. सगळ्यात महत्त्वाचं रात्रीचं बेसिंगमध्ये अजिबात खरकटं थोडासुद्धा कचरा तिथे ठेवायचा नाही. त्यामुळे ना किचनवरती अजिबात होत नाही. त्याचबरोबर जे काही तुम्हाला मी बोलले की किचनच्या खालची जी जागा आहे तिथे पण बेसिंगचा पाईप आहे, तिथे पण मी स्मार्ट जेल लावलं आहे, जेणेकरून तिथे पण होणार नाही, ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यायची. उघडंच काही ठेवायचं नाही. आणि ना आपलं जे पीठ असतं, पीठ जे आपण घाईमध्ये घेतो आणि टाकतो, त्या पिठामुळे सुद्धा झुरळ व्हायची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली ना तर झुरळं खूप कमी होतात. आणि असंही उन्हाळ्यामध्ये झुरळांचं किंवा मुंग्यांचं प्रमाण हे वाढत असतं. सो माझ्यासाठी तरी बेटर आहे की मी फिनाईलने सध्या सगळं काही क्लीन करते. चला आता पटापट भांडी वगैरे स्वच्छ घासून झाली आहे. किचन ओटा वगैरे क्लीन करते, कारण की रोज रात्रीच्या वेळेस ना माझं हे काम असतं की किचन पूर्ण कोरडा केला जातो सगळं. आणि झुरळांमुळे ना घरामध्ये खूप जास्त एक झालं की व ते परत अंडी घालतात आणि त्यामुळे आणखी जास्त कचरा तिथे तयार होतो. भांड्याची जाळी मी खाली उतरवून ठेवली आहे आणि जे स्मार्ट जेल लावलं आहे ना त्याचा मी तुम्हाला दाखवेल की दुसऱ्या दिवशी झुरळं कशी मेलेली दिसतात, कारण की याचा रिझल्ट मी आधी घेतला आहे. टॉयलेटच्या बाथरूमच्या ज्या काही भिंती आहेत ना त्याच्या पण कोपऱ्यांमध्ये मी लावलं आणि त्या सकाळी उठल्यानंतर ना भरपूर अशी झुरळं बाथरूममध्ये देखील मेलेली होती. त्यामुळे हे जेल तुम्ही नक्की वापरू शकतात. तुम्ही बघू शकतात भांड्यांचा पसारा कमी झाला आहे. किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि पूर्ण स्वच्छ कापडाने पुसून घेतलं. आणि आपण कितीही खरकटं काढलं तरीही बेसिंगच्या या जाळीमध्ये थोडंफार उरतं आणि त्यामुळे ते सुद्धा बाजूला टाकून पूर्ण असं जे सिंक आहे ना आपलं ते देखील पूर्ण साफ आणि क्लीन पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या किचनमध्ये अजिबातच झुरळं येणार नाही. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि किचन आणि